हाय फ्रेंड्स, विठ्ठल जोशी. या व्हिडिओमध्ये आपण धर्मादाय आयुक्त भरतीच्या संदर्भात माहिती पाहणार आहोत आणि धर्मादाय आयुक्ताची परीक्षा कधी होणार, कधी होऊ शकते याची सुद्धा माहिती पाहणार आहोत. तसंच धर्मादाय आयुक्ताचा जो न्यू पेपर पॅटर्न आहे तो कसा आहे त्याची सुद्धा माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहूयात. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी जे आपले यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा. जर तुम्हाला धर्मादाय आयुक्त ई-बुक विकत घ्यायचा असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि धर्मादाय आयुक्त ई-बुक विकत घ्या. फक्त 200+ GSTच्या कमी फीमध्ये हे ई-बुक उपलब्ध आहे. आता परीक्षा कधी होऊ शकते ते आपण सुरुवातीला पाहूयात आणि नंतर न्यू पेपर पॅटर्न कसा आहे तो सुद्धा आपण पाहूयात. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आता एक लक्षात ठेवा, TCSचं जर आपण स्वरूप पाहिलं आत्तापर्यंतचं तर जेव्हा जेव्हा परीक्षेचा न्यू पेपर पॅटर्न दिला जातो त्यानंतर साधारणपणे 15 ते 20 दिवसामध्ये ते परीक्षेची तारीख जाहीर करतात आणि मग तिथून पुढे 15 दिवसात परीक्षा असते. म्हणजे साधारणपणे 15 नोव्हेंबर नंतर आपली परीक्षा होऊ शकते. नोव्हेंबर महिन्यात धर्मादाय आयुक्ताची परीक्षा होईल. ऑक्टोबरमध्ये तर होणार नाही, नोव्हेंबरमध्ये, तेही 15 नोव्हेंबरच्या नंतर धर्मादाय आयुक्ताची परीक्षा होऊ शकते. त्यामुळे ज्यांनी फॉर्म भरलेला आहे त्यांनी जोमाने अभ्यास करा. एकच महिना तुमच्या हातामध्ये आहे. आता जो नवीन म्हणजे न्यू एक्झाम पॅटर्न आहे ना त्याची माहिती आपण पाहूयात. तर या ठिकाणी पहा, पेपर पॅटर्न किंवा परीक्षेचे स्वरूप व त्या अनुषंगिक सूचना. तर इथे काय दिलेलं आहे, पोस्ट नेम हायर म्हणजे सगळ्याच पदांसाठी आहे या सेम की काय दिलेलं आहे आपल्याला. इथं सुरुवातीला हायर ग्रेड स्टेनोग्राफर अँड लोअर ग्रेड स्टेनोग्राफरचं पाहूयात आपण. तर त्याच्यामध्ये मराठी ग्रुप ए मध्ये 5 प्रश्न येतील, ग्रुप बी मध्ये 5 प्रश्न येतील, ग्रुप सी मध्ये 5 प्रश्न येतील. इंग्रजी ग्रुप ए मध्ये 5 प्रश्न, ग्रुप बी मध्ये 5 प्रश्न, ग्रुप सी मध्ये 5 प्रश्न. जनरल नॉलेज म्हणजे सामान्य ज्ञान ग्रुप ए मध्ये 5 प्रश्न, ग्रुप बी मध्ये 5 प्रश्न आणि ग्रुप सी मध्ये 5 प्रश्न येतील. इंटेलिजन्स टेस्ट म्हणजे फक्त बुद्धिमत्ता चाचणी, बरं का, गणित नाही या परीक्षेला. तर बुद्धिमत्ता चाचणीमध्ये ग्रुप ए मध्ये 5 प्रश्न येतील, ग्रुप बी मध्ये 5 प्रश्न येतील, ग्रुप सी मध्ये 5 प्रश्न येतील. असं ग्रुप ए मध्ये एकूण 20 प्रश्न आहेत, ग्रुप बी मध्ये 20 प्रश्न आणि ग्रुप सी मध्ये 20 प्रश्न आहेत. आणि टायमिंग सांगायचं झालं तर ग्रुप एचा टायमिंग 25 मिनिटाचा आहे, ग्रुप बीचा टायमिंग 25 मिनिटाचा आहे, ग्रुप सीचा टायमिंगसुद्धा 25 मिनिटांचा आहे. असे एकूण 60 प्रश्न येणार आहेत त्या पदासाठी. आता जो इन्स्पेक्टर अँड सिनियर क्लर्क या पदासाठी सर्वात जास्त अर्ज आलेले आहेत. तर याच्यामध्ये पहा, यांनी 4 ग्रुप केलेले आहेत. ते 4 ग्रुप असे आहेत की मराठीमध्ये ग्रुप एला 60 प्रश्न असतील, ग्रुप बीला 60 नाही 6, मी परत सांगतो, मराठी व्याकरणाचे ग्रुप ए मध्ये 6 प्रश्न आहेत, ग्रुप बी मध्ये 6 प्रश्न आहेत, ग्रुप सी मध्ये 6 प्रश्न आहेत, ग्रुप डी मध्ये 7 प्रश्न आहेत. इंग्रजीचे ग्रुप ए मध्ये 6 प्रश्न येतील, ग्रुप बी मध्ये 6 प्रश्न येतील, ग्रुप सी मध्ये 7 प्रश्न येतील आणि ग्रुप डी मध्ये 6 प्रश्न येतील. जनरल नॉलेज म्हणजे सामान्य ज्ञानचे ग्रुप ए मध्ये 6 प्रश्न येतील, ग्रुप बी मध्ये 7 प्रश्न येतील, ग्रुप सी मध्ये 6 प्रश्न येतील आणि ग्रुप डी मध्ये 6 प्रश्न येतील. इंटेलिजन्स टेस्ट म्हणजे बुद्धिमत्ता चाचणी ग्रुप ए मध्ये 7 प्रश्न येतील, ग्रुप बी मध्ये 6 प्रश्न येतील, ग्रुप सी मध्ये 6 प्रश्न आणि ग्रुप डी मध्ये 6 प्रश्न. तर याच्यामध्ये ग्रुप ए मध्ये 25 प्रश्न, ग्रुप बी मध्ये 25 प्रश्न, ग्रुप सी मध्ये 25 प्रश्न आणि ग्रुप डी मध्ये 25 प्रश्न आणि प्रत्येक ग्रुपला 30-30 मिनिटाचा त्यांनी वेळ दिलेला आहे. म्हणजे 2 तासाची वेळ आहे. 30 × 120 मिनटं होतात, म्हणजे 2 तासांमध्ये सोडवायचे. पण एक लक्षात ठेवा, या 30 मिनिटांमध्येच हे 25 प्रश्न सोडून झाले पाहिजे. या 30 मिनिटात जर हे 25 प्रश्न सोडून नाही झाले तर तुम्ही पुढच्या स्लॉटमध्ये जाताना एकदा काय पुढच्या ग्रुपमध्ये गेला की परत तुम्ही रिटर्न येऊ शकत नाही. हे याचं वैशिष्ट्य लक्षात ठेवा. आधी काय व्हायचं की तुम्ही कधी पण कोणताही प्रश्न सोडवता येत असे, पण आता तसं नाही. पहिल्या 30 मिनिटामध्ये हे पहिल्या ग्रुपमधले 25 प्रश्न सोडावे लागतील. 30 मिनिटं झाले की हा ग्रुप ए लॉक होणार आणि मग दुसरा जो ग्रुप आहे ग्रुप बी त्याचे 30 मिनिटांमध्ये प्रश्न सोडवता येतील. या 30 मिनिटांमध्ये हे 25 प्रश्न तुम्ही कधीही सोडवू शकता, 30 मिनिटातचा. पण एकदा ग्रुप ए संपला आणि ग्रुप बी सुरू झाला की तुम्ही ग्रुप ए मध्ये रिटर्न जाऊ शकत नाहीत. तर अशाच पद्धतीने इतर ग्रुपचं सुद्धा ते लक्षात ठेवा सर्वांनी. तर आणि याची PDF मी आपलं विठ्ठल जोशी टेलिग्राम चॅनलवर दिलेली आहे, तिथे जाऊन तुम्ही डाउनलोड करू शकता. आणि धर्मादाय आयुक्ताचं ई-बुक घ्यायचं असेल तर आपल्या विठ्ठल जोशी ॲपमध्ये उपलब्ध आहे. तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी जे आपलं यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच.